एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेली आहे, तो म्हणजे मासिक पाळी। मासिक पाळीत अति रक्तस्राव झाल्यावर काय करावे। मासिक पाळी संबंधित प्रश्नाची उत्तर आजही सर्वांना वेळेस मिळतात असं नाही आणि या विषयावरती उघड चर्चा करणं टाळलं जातं आणि त्यामुळे अनेक समस्या अनुत्तरित राहतात। या अज्ञानापोटी अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात। त्यामुळेच मासिक पाळी संदर्भात गुगलवर विचारल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तर आपण येथे घेणार आहोत आणि या काळात जर कुठलाही शारीरिक त्रास होत असेल तर मनाने औषधं गोळ्या न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं डॉक्टर सांगतात। पहिला कॉमन प्रश्न आहे, मासिक पाळीत किती रक्तस्राव होतो। मासिक पाळी हा स्त्रीच्या मेन्स्ट्रुएशन चक्राचा एक भाग आहे। NHSच्या माहितीनुसार रक्तस्राव असणाऱ्या दिवशी रक्ताचा रंग लाल असतो आणि इतर दिवशी तो गुलाबीसर, तपकिरी किंवा काळा असतो। मासिक पाळी साधारणतः 30 ते 72 मिली म्हणजेच की 5 ते 12 टीस्पून इतकं रक्त जाते आणि NHS माहिती देते अशी काही महिलांमध्ये यापेक्षा जास्त रक्त जाऊ शकते। सेकंड क्वेश्चन आहे, मासिक पाळी किती दिवस असते। बहुतांश महिलांमध्ये ती दर 28 दिवसांनी येते, मात्र या अनेक महिलांमध्ये मासिक पाळी 21 ते 40 दिवसांमध्ये सुद्धा येऊ शकते। प्रश्न तिसरा आहे, अधिक रक्तस्राव का होतो त्यावर काय करावे। जर जास्त ब्लिडिंग आणि जर जास्त पेन होत असेल तर त्याला मेनोरेजिया किंवा हेवी पिरियड्स असं म्हणतात। याचे अनेक कारण असू शकतात। BBC हिंदीने यावर एक व्हिडिओ बनवला आहे, त्यात हेवी पिरियड्सबाबत किंवा अतिरक्तस्रावाबद्दल माहिती दिली आहे। ज्यावेळेस 80 मिलीपेक्षा जास्त रक्तस्राव होतो तेव्हा त्यास मेनोरेजिया किंवा हेवी पिरियड्स म्हणतात। पण हे मिलीलिटरचे गणित सर्वांच्या लक्षात राहील असे नाही, त्यामुळे हेवी पिरियड्स ओळखण्याची काही लक्षणे सांगितली जातात। रक्तस्रावात गाठी येणं, पॅड सारखे बदलावे लागणं, तासाला पॅड बदलावं लागण्यास, औषधे घेऊनही पोटातल्या वेदना कमी होणं आणि अशी लक्षणं हेवी पिरियड्सची असतात। याची कारण म्हणजे गर्भाशयासंदर्भात आणि चयापचयासंदर्भात आणि संप्रेरक म्हणजे हार्मोनल असू शकतात। काही महिलांना मेनोपॉज जवळ असताना किंवा मेनोपॉजच्या आधीच्या 1 वर्षी हेवी पिरियड्सचा अनुभव येतो। गर्भाशयात मांसल गाठी, लसिका ग्रंथी तयार असल्यास किंवा स्त्रीबीज कोशात म्हणजेच की ओव्हरीमध्ये सिस्ट निर्माण झाल्यास हार्मोनल दोष तयार होऊन हेवी पिरियड्स येऊ शकतात। काही वेळेस रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाली असते तेव्हाही हा त्रास होण्याची शक्यता असते। रक्त पातळ होण्यासारखी औषधं घेतली जात असतील तेव्हाही हेवी पिरियड्स त्रास होण्याची शक्यता असते। संसर्ग किंवा औषधांमुळे हा त्रास होतो। हा त्रास कमी करण्यासाठी जेवणात हिरव्या पालेभाज्या, बीट असे लोहयुक्त पदार्थ खाणे, दररोज 30 ते 40 मिनिटे व्यायाम करणे असे उपाय डॉक्टर सुचवतात। अर्थात रक्तस्राव किंवा पाळी संदर्भातील सर्व उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे। तुम्हाला कोणत्या प्रकारची औषधं आणि उपचार करण्याची गरज आहे हे डॉक्टर योग्य तपासणी करूनच सांगू शकतील। इंटरनेट किंवा इतर ऐकीव माहितीवरून स्वतःच उपचार करणे आणि औषधं घेणं टाळावं। प्रश्न चौथा आहे, मासिक पाळीचा कालावधी किती असतो। मासिक पाळीचा कालावधी हा 3 ते 8 दिवसापर्यंत असू शकतो। साधारणतः तो 5 दिवस चालतो। त्यातील पहिल्या 2 दिवसात जास्त रक्तस्राव होतो अशी माहिती नॅशनल हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या उत्तरात म्हटली आहे। प्रश्न 5वा आहे, मासिक पाळी कधी सुरू होते। मासिक पाळी साधारणतः मुलीच्या वयाच्या 12व्या वर्षी सुरू होते। काही मुलींमध्ये ती आधी किंवा नंतर होऊ शकते आणि साधारणतः मुलीच्या 16व्या 18व्या वयापर्यंत त्याची पाळी नियमितपणे सुरू झालेली असते। काही मुलींमध्ये वेगवेगळ्या कारणांनी यामध्ये बदल होऊ शकतात। प्रश्न आहे, गर्भ कधी राहतो। मासिक पाळीची माहिती विचार करताना महिला गरोदर राहण्याची शक्यता कधी असते हा प्रश्न नेहमी विचारला जातो। मात्र महिला कधी गरोदर राहू शकते, तिचा गरोदर होण्याचा सर्वाधिक पोषक काळ कोणता असे विचारल्यास त्याचे स्पष्ट आणि एकच उत्तर सांगणे अशक्य आहे। साधारणतः महिलेच्या ओव्हुलेशन म्हणजेच की बीजकोश फुटून स्त्री जनपेशी बाहेर येण्याच्या काळात गर्भ राहण्याची शक्यता जास्त असते। पुढच्या मासिक पाळीच्या 12 ते 14 दिवस आधीचा काळ असतो। NHSने दिलेल्या माहितीनुसार पुरुषाचे शुक्राणू महिलेच्या पोटात ओव्हुलेशन येण्याच्या आधी 7 दिवसापर्यंत तग धरू राहू शकतात, म्हणजेच की गरोदर राहण्याचा काल अलीकडेपर्यंत येऊ शकतो।
मासिक पाळी नीट राहावी म्हणून काय खावं काय खाऊ नये. मासिक पाळी सुरळीत राहण्याचा आणि तुम्ही काय आहार घेता याचाही फार जवळचा संबंध असतो. समतोल आहारामुळे पाळीचं चक्र नियमित राहतं. पाळीमध्ये अगोदरपासूनच गुंतागुंत असेल तर आहारात योग्य बदल केल्याने फायदा होऊ शकतो. जंक फूडमुळे मासिक पाळी नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे पाळी उशिरा येणं किंवा वेळेपेक्षा जास्त लांबणं असे प्रकार घडू शकतात. अन्नात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर पाळीच्या वेळी कमी रक्तस्राव होऊन त्रास होऊ शकतो. मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स काय असतात? सणावारात पूजे अर्चेत पाळीचं विघ्न नको यायला म्हणून या महिला सर्रास गोळ्या घेतात आणि सतत घेत असतात. नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर गौरी पिंपाळकर यांना या म्हणतात की या गोळ्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेकमेंड करत नाही. त्या पुढे सांगतात की एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असे 2 हार्मोन्स स्त्रियांच्या शरीरात असतात. त्या पाळीचं चक्र आधारित असतं. त्यावर पाळी उशिरा यावी म्हणून या हार्मोन्सच्या गोळ्या घ्याव्या लागतात. एका परीने या गोळ्या हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात. नैसर्गिकरित्या चाललेलं पाळीचं चक्र पुढे मागे केल्याचे अनेक वाईटही परिणाम होऊ शकतात. या हार्मोन्स सातत्याने अतिसेवन केलं तर ब्रेकस्ट्रोन, पॅरालिसिस, फिट येणं अशा केसेस आम्हाला पाहायला मिळतात. पाळी लांबवण्यासाठी बायका 10-15 दिवस या गोळ्या घेत राहतात, त्याही हाय डोजमध्ये. त्याचे परिणाम फार घातक असतात. कोणत्याही गोळ्या देण्याआधी पेशंटची हिस्ट्री महत्त्वाची असते. बायला जर व्हर्टिगोचा, मायग्रेनचा त्रास असेल, आधी कधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लड प्रेशर असेल, तर तिचं वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या बाईला त्रास होऊ शकतो. सो दिस इज ऑल अबाउट पिरियड्स. यापेक्षाही काही महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. सो तुम्हाला या व्हिडिओतून बेसिक माहिती कळली असेल. व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा की ज्यांना खरंच या माहितीची गरज आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.